सकाळी तयारी करून निघालो कॉलेजला जाण्यासाठी, कारण माझी यकने आज दोन दोन पेपर होते. आलो गावातल्या बस स्टँडवर, इथून गाडी पकडली, सर आलो कॉलेजमध्ये. इथं आल्याबरोबर पहिले तर आपण आपला रोल नंबर पाहून घेतला आणि खुशीची गोष्ट हे झाली का रोल नंबर आपला शेवटला बेंचवर आलता. चला तर मग आता मी मोबाईल टाकतो बॅगेत, भेटू आपण पेपर झाल्यावर. झाला पहिला पेपर, येऊन बसलो गाड्यावर. इथून पाहतो पोट्टे लयच खुश होते. म्हणलं पहिला पेपरचा चांगला गेला लेखो तुमचा. मग पोट्टे म्हणे चला एक राऊंड मारून येऊ. बसलो गाड्यावर, आलो बाहेर. बाहेर याचं काही जास्त कारण नव्हतं, हे पोट्टे चिट्ट्या फाडफूड करायला येतेच फक्त बाहेर. मग यायने यायचं काम करून घेतलं, डबल आलो कॉलेजमध्ये. चला तर मग आता मी मोबाईल टाकतो बॅगेमध्ये, भेटू पेपर झाल्यावर 5 वाजता. मग झाला पेपर, आपण आलो बॅग घ्यासाठी. इथून पाहतो तो पोट्टे लयच खुश दिसून राहिले, कारण आज शेवटला पेपर होता आणि दोन्ही पेपर एवढे चांगले गेले होते, काही बोलायचं काम नव्हतं. मग आजपासून काही 4-5 दिवस आपल्याला कॉलेजला याचं काम नव्हतं, म्हणून पोट्टे आता टाटा बाय बाय करून घेतला. सर आलो गावात. घरी आल्यावर माहित पडलं का आज आपल्या गावचा बाजार आहे. म्हणलं पेपर चांगले गेले, चला गाववाल्याला आज 2 किलो मिठाई वाटून येऊ. पहिले तर मामापासून भाजीपाला घेऊन घेतला, नंतर आपण गेलो मिठाईचा रेट पाहण्यासाठी. मिठाईच्या दुकानाकडे चाललोच होतो भाव विचारण्यासाठी, तेवढ्यात माझ्या खिशात हात गेला. म्हणलं राजा, तूनच कवा जिंदगीत मिठाई खाल्ली नाही 2 किलो, तू का गाववाल्याला चारशी. मग मला जिंदगीने एक सबक अजून शिकवला का बोलून तर काही ठेवते माणूस, पण खिशात हात गेल्यावर माहित पडते. आता गाववाल्याला मिठाईचं नाही चारू शकत, पण एक फुकटचं ब्रेड मी जरूर खाऊ शकतो, कारण तो आपला धंदा आहे. माणसानं फुकटचं कवा जिंदगीत नाही खायचं, झोल गेला चालते, तोल नाही गेला पाहिजे. एवढं फुकटचं ज्ञान देऊन मी आलो किराणा दुकानात. ह्या बाबू आपला लयच मोठा फॅन आहे, याला व्हिडिओ मध्ये घेऊन घेतला. आणि चला तर मग आजसाठी एवढंच, भेटू उद्याच्या व्लॉग मध्ये. तर याच गोष्टीवर फॉलो करून घ्यायचा पोट्ट्यो.